Welcome all dear SSC students into the bridge course day 3. Let's see what we learned yesterday. Yesterday we learned about how to write a summary and we revised about filling gaps into the story. How to write summary? This is very important for you. If the question is asked to you, what is summary? Summary म्हणजे काय? तेव्हा आपल्याला लिहिता आलं पाहिजे. Summary means to write the theme of the given content in short with the help of the key points in our own sentences. म्हणजे आपल्या स्वतःच्या वाक्यांमध्ये महत्त्वाचे शब्द घेऊन स्वतःची बनवलेली वाक्ये त्यात सारांश केलेला ज्यामध्ये दिलेल्या पॅसेजचा संपूर्ण कंटेंट आशय आला पाहिजे त्याला म्हणतात समरी. सो टुडे ऑल्सो वी आर गोइंग टू लर्न द समरी ऑफ डायलॉग रायटिंग. yesterday we have seen the summary of a paragraph, passage and a summary of a speech. Today we are going to see summary of dialogue writing or dialogues and filling the gaps between the dialogues. See, here are some instructions for you students. First of all, we are advised to divide the classrooms into the group. For activity, it is very essential. Then form learners club. Yes, in our schools there are English learners clubs. माझ्या स्वतःच्या शाळेमध्ये आम्ही इंग्लिश लर्नर्स क्लब स्थापन केलेला आहे. And different kinds of variety of activities in English we conduct with the help of this learners club. Use phrases and chunking words while conversing. Communication करताना conversing संवाद साधताना आपण काही phrases वापरणार आहोत, काही chunking words वापरणार आहोत. phrases म्हणजे वाक्प्रचार, chunking words म्हणजे चंक म्हणजे असे थोडे पीसेस शब्दांचे तुकडे असे आपण वापरणार आहोत. एनरिच व्होकॅब्युलरी, एनरिच म्हणजे प्रगल्भ करणार आहोत व्होकॅब्युलरी आपले शब्द भांडार. रीड अँड अंडरस्टँड द कॉन्व्हर्सेशन, आपण संवाद समजून घेणार आहोत, वाचणार आहोत, समजून घेणार आहोत. आता आपण वर्गात नाही आहोत, नाहीतर आपण तुम्हाला रोल प्ले करायला दिले असते की मुलांना बोलून मुलांना ते रोल्स दिले असते. एक जण जॉन झाला असता, एक जण लुई झाला असता, तर आपल्याला ते शक्य नाही आता ऑनलाईन, म्हणून आपण अशा रीतीने अभ्यास करतोय. जास्त चांगला अभ्यास कसा होईल असं आपण ऑनलाईन पद्धतीने प्रयत्न करतोय. गेस द मिसिंग डायलॉग्स, वर्ड्स और फ्रेजेस इन द डायलॉग रायटिंग. तुम्हाला परीक्षेला डायलॉग दिलेले असतील पण त्याच्यामध्ये काही ठिकाणी गाळलेल्या जागा असतील, गॅप्स असतील, फिल इन द ब्लँक सारखे, तर तुम्हाला ते प्रेडिक्ट करून लिहायचे आहेत, गेस करून लिहायचे आहेत. त्याचा सराव आपण आता करणार आहोत. प्रिपेअर ऑन द गिव्हन टॉपिक ऑफ डिबेट्स. डिबेट्स म्हणजे वादविवाद, एखाद्या टॉपिकवरती त्या टॉपिकच्या बाजूने बोलणं, त्या टॉपिकच्या विरोधात बोलणं, याला म्हणतात डिबेट. त्याच्यासाठी आपण तयारी करणार आहोत. यूज डिक्शनरी फॉर सर्टन वर्ड्स फॉर मिनिंग अँड प्रोनाउन्सिएशन. काही शब्दांचा उच्चार कसा करायचा बोलताना कॉन्व्हर्सेशन मध्ये, काही शब्दांचा काय अर्थ आहे हे आपण डिक्शनरीच्या मदतीने फाइंड आउट करणार आहोत. टेक ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन इन रोल प्लेइंग. तुम्ही ते वर्गामध्ये भाग घेतातच ऍक्टिव्हली, ज्यावेळेला आपण रोल प्ले करतो त्यावेळेला. डेव्हलप the conversation by using your own imagination. काही वेळेला अर्धवट डायलॉग दिलेले असतात आणि पुढे आपल्याला पूर्ण करायचे असतात ते डायलॉग रायटिंग. त्यावेळेला आपल्याला आपली कल्पनाशक्ती वापरून आणि ते डायलॉग्स पुढे न्यायचे असतात. तर अशा रीतीने आपण डायलॉग रायटिंग लिहित असतो. आपण आता एक सॅम्पल डायलॉग रायटिंग बघूया. लर्निंग ऍक्टिव्हिटी. रीड द कॉन्व्हर्सेशन अँड राईट समरी ऑन इट. गिव्ह अ सुटेबल टायटल टू इट. आता हे सगळे डायलॉग्स मी वाचतेय. कोण कोण डायलॉग, कोण कोण बोलते, कोणत्या विषयावर बोलत आहेत आणि शेवटी त्यांचा काय निर्णय होतो बोलणाऱ्यांचा, असं 3-4 वाक्यांमध्ये आपल्याला समरी ह्या डायलॉग रायटिंगची लिहायची असते. बघूया बरं काय बोलतायत हे.
मी डायलॉग रायटिंग वाचतीये, पण माझं वाचत असताना तुम्ही इंटोनेशन बघा, टोन बघा, की मी कोणतं वाक्य हे कोणत्या आवाजात बोलतेय, वरच्या सुरात बोलतेय, खालच्या सुरात बोलतेय, की मधल्या पट्टीत बोलतेय, ते तुम्ही समजून घ्या आणि ते इमिटेट करायचा प्रयत्न करा. माईक सेज, गुड मॉर्निंग जॉन. आय एम माईक. जॉन सेज, गुड मॉर्निंग. Mike says, how are you doing? John says, I'm doing fine, thank you. Mike says, how was the traffic coming over here? John says, I'm so glad that the traffic was light this morning. No traffic jam, no accidents. I'm so lucky. Mike says, that's good. John, let's start the interview. Are you ready? John says, yes, I am. So Mike says, first of all, let me properly introduce myself. I am the finance department manager. As you know, there is an open position in my department and I need to fill this position as soon as possible. John says, please tell me a little bit about this position. Mike says, it is an entry-level position. The new employee will have to work closely with the accounting department. He will also have to deal with the bank on a daily basis. John says, what type of qualifications do you require? Mike says, I require a 4-year college degree in finance. Some working experience would be helpful. John says, what kind of experience are you looking for? Mike says, doing office work is good. However, since this is an entry level position, I do not require a lot of experience. I am willing to train the new person. John says, that's great. This is great. So, in this dialogue, who are talking? What are they talking about? And what are the expectations of for the candidate of the manager for that post? These 3-4 sentences will make the summary of this dialogue. So let's see. This is the solved activity for you. I am going to read it. Laurie says, so what are your plans for this weekend? Christy says, I don't know. Do you want to get together or something? Sarah says, how about going to see a movie? Laurie says, that sounds like a good idea. Maybe we should go out to eat. Sarah says, it's fine with me. Where do you want to meet? Christy says, let's meet at Sume Pizza House. I have not gone there for a long time. Laurie says, good idea again. I heard they just came up with a new pizza. It should be good because Sume Pizza House always has the best pizza in town. Sarah says, when should we meet then? When should we meet? Christy says, the movie is shown at 2 p.m., 4 p.m., 6 p.m. and 8 p.m. Lois says, why don't we go to the 2 p.m. movie? We can meet at Sume Pizza House at noon. That will give plenty of time to enjoy our pizza. Sarah says, my cousin Karen is in town. Can I bring her along? I hate to leave her home alone. Christy says, Karen is in town? Yes, bring her along. Sarah says,
She will be happy to meet both of you again. Okay, bye. See you all. So let's see its summary writing in the next slide. Weekend plans. The title of the summary is Weekend Plans. Here, three friends, Laurie, Christy and Sarah are making plans for the coming weekend. Laurie is asking about what to do in the weekend. Sarah is suggesting watching and enjoying a movie. All three friends agree with her and decided to watch a movie. They decided to meet at Sume Pizza House and also enjoy delicious pizza too. Thus, three friends planned their weekend. This is the summary of the dialogue just I have read. In the next slide, we are going to learn about telling a story. How to tell a story or how to translate a story in our mother tongue in Marathi. Listen carefully all the instructions. Read the story silently and present it with proper intonation. Intonation जसं मी वाचताना डायलॉग वाचताना मी टोन माझा बोलतानाचा वरती गेला खाली गेला आश्चर्य चेहऱ्यावरती जेस्चर्स म्हणजे हे सुद्धा आपल्याला स्टोरी सांगत असताना कथन करत असताना वापरायचे असतात. इंटोनेशन पॅटर्न आणि जेस्चर्स. Reflect on storytelling and write your experience in your notebooks. तुम्हाला एक टेबल दिला जाणार आहे त्या होमवर्क साठी. त्या टेबल मध्ये तुम्ही तुमचा स्टोरी सांगतानाचा अनुभव लिहून काढायचा आहे. बघा स्टोरी. रीड द स्टोरी गिव्हन बिलो अँड रिटेल म्हणजे रिटेल टेल आणि टेल म्हणजे सांगणे. रिटेल म्हणजे पुन्हा सांगणे. रिटेल इट इन युअर मदर टंग. When you retell a story, you tell it using your style and not translate it word to word. आता सिनेमा बघून आल्यानंतर काय आपण शब्द सांगत बसतो का? पण सिनेमाची स्टोरी कसं आपण छान रंगवून वगैरे छान अजून मसाला वगैरे लावून छान सांगतो कोणाला तरी. तशा रीतीने स्टोरी सांगण्याची प्रत्येकाची स्टाईल वेगवेगळी असते. प्रत्येकाची बोलण्याची स्टाईल वेगवेगळी असते. प्रत्येकाची वाचण्याची स्टाईल वेगवेगळी. माझी जी स्टाईल आहे ती तुमची माझी मॅच होईलच असं नाही. तुम्हाला काय अनुभव येतो ते तुम्हाला त्या टेबल मध्ये लिहायचं आहे. Honesty. Honesty is the title of the story. Honesty is always telling the truth. It is about being trustworthy and loyal. There are many ways to show honesty. Manav was the classroom's money collector for special events. Whenever the classroom did a collection and gathered money, the class trusted Manav to do it. If he found a penny on a ground, he tried to find the owner of the penny. He wouldn't take a cent that wasn't his. Manav was very honest. Meena, see, how was Meena? Now we have seen how was Manav. How was Meena? Meena always told the truth. No matter what. She wouldn't even lie when an oppressor wanted her to lie about. ऑपरेसर म्हणजे कोणी बळजबरी केली तिच्यावर कोणी दडपशाही केली तरी सुद्धा ती खोटं बोलत नसे. To lie about what she had seen her do. All of Meena's friends wouldn't let anything happen to her either. They all loved Meena being so honest. See, गोष्टीच्या पहिल्या दोन ओळी बघा. As a moral किंवा as a key sentence it is there. ते वर्तमान काळात आहे. Honesty is always telling the truth. Honesty प्रामाणिकपणा कालही होता आजही आहे उद्याही आहे. ते युनिव्हर्सल ट्रूथ आहे ऑनेस्टी म्हणजे. आणि त्याच्याबद्दल ही दोन वाक्य सांगतायत म्हणून मराठीत आहेत. पण बघा मानवची स्टोरी आणि मीनाची स्टोरी ही भूतकाळात लिहिलेली आहे. वॉज, देन सी डिड, देन सी ट्रस्टेड, देन सी फाउंड वर्ब्स, देन वुडंट,
then tried, then Manav was, Meena told, she wouldn't, or she had seen her do, or Meena's friends wouldn't, then loved. All these verbs are in past tense. So remember, story is always written in the past form. नेहमी क्रियापदाचं भूतकाळी रूप हे स्टोरी लिहिताना वापरायचं असतं. पण आता आपल्याला स्टोरी सांगायची आहे. व्हॉट हॅपन्ड, ही जी स्टोरी आपण वाचली ही तुम्ही मराठीतून सांगा, इंग्लिश मधून सांगा. आपल्या फॅमिलीमध्ये मोठी बहीण असेल, लहान बहीण असेल, मोठा भाऊ असेल, लहान भाऊ असेल, आई वडील असतील, आता तुम्ही घरी आहात लॉकडाऊनमुळे, ती स्टोरी तुम्ही सांगा. इंग्लिश मधून सांगा, मराठीतून सांगा. आणि सांगतानाचे तुम्हाला काय अनुभव आले? व्हॉट हॅपन्ड, आय वॉज ओव्हरवेल्म्ड, मला खूप उत्सुकता होती, आय वॉज व्हेरी इगर, किंवा व्हॉट कॅन आय डू नेक्स्ट टाइम, किंवा आय गॉट स्वेट, मला घाम आला, एकदम घाम सुटला, किंवा आय लॉस्ट माय कॉन्फिडन्स, किंवा माझा कॉन्फिडन्सच गेला, असं होऊ शकतं. व्हॉट हॅपन्ड. आणि मग तो अनुभव पुन्हा दुसऱ्या वेळेला मला गोष्ट सांगायची असेल तर मी व्हॉट कॅन आय डू नेक्स्ट टाइम, व्हॉट कॅन आय डू द बेस्ट नेक्स्ट टाइम, मी दुसऱ्या वेळेला काय अजून याच्यात सुधारणा करेन, ते तुम्हाला या साईडला टेबलमध्ये लिहून काढायचं आहे. हा टेबल तुम्हाला वहीत सोडवायचा आहे. जे आपण 100 मार्काची वही केली आहे त्या वहीत सोडवायचा आहे. नेक्स्ट स्लाइड. आपल्याला 9वीच्या टेक्स्टबुकच्या 83 पानावरती एक सॉक्रेटिसची गोष्ट दिलेली आहे. ती गोष्ट तुम्ही आधी वाचा आणि ती पण मराठीत सांगा किंवा इंग्लिशमध्ये सांगा. आपल्या पेरेंट्सला, घराशेजारच्या मित्राला, किंवा घरातल्या लहान भावंडांना, मोठ्या भावंडांना ती मराठीत सांगा किंवा इंग्लिशमध्ये सांगा. आणि तिचा पण अनुभव तुम्ही असा टेबलमध्ये लिहून काढा. त्यानंतर आपण डायलॉग्स पाहिले आणि त्या डायलॉग्स परीक्षेमध्ये आपल्याला डायलॉग रायटिंगसाठी फिल इन द गॅप्स अशी ऍक्टिव्हिटी येणार आहे. तो आपल्याला होमवर्क करायचा आहे. फिल इन प्रॅक्टिस हा एक होमवर्क आहे की जे तुम्ही नोटबुकमध्ये, आपल्या 100 पेजेसच्या नोटबुकमध्ये लिहून काढायचं आहे. कंप्लीट द डायलॉग्स बाय युजिंग फ्रेजेस अँड डायलॉग्स गिवन इन द ब्रॅकेट अँड राईट समरी ऑन इट. ह्याची पण समरी आपल्याला लिहायची आहे. याच्यासाठी हे ब्रॅकेटमध्ये वापरलेले जे शब्द आहेत, क्लूज दिलेले आहेत, ते आपण आपल्या गॅप्समध्ये वापरणार आहोत. मीनू सेज हॅलो नीलू डॅश डॅश डॅश. काय असेल बरं इथे? गेस करा तुम्ही आणि लिहा. ह्या कंसातनं योग्य जे फ्रेज आहे उचलायची आणि लिहायची. नीलू सेज आय एम फाईन डिअर डॅश. मीनू सेज मी टू फाईन. हाऊ आर युअर डॅश. नीलू सेज माय स्टडीज आर गोइंग वेल. आता या उत्तरावरून तुम्ही गेस करायचं की इथे काय असू शकेल. तिने हे उत्तर दिलं म्हणजे ड्यू टू पॅन्डेमिक क्लासेस आर बीइंग कंडक्टेड ऑनलाइन. मीनू सेज येस नीलू आय एम ऑल्सो स्टडीइंग डॅश. And Nilu says we are facing the same situation. So friends, complete this homework and let's meet again in the 4th video on the 4th day. Bye.